वाचलो रे बाबा. भयंकर ऍक्सिडेंट झाला होता. फुल टेन्शनचा माहोल होता. ॲम्ब्युलन्स सुद्धा आली होती. सिद्धिराजने याची कल्पना होती? सिद्धिराजला होती, पण सिद्धू तसाच पार्टी ऑफिसला गेला होता. माझं लग्न श्रीकांत सरांशी ठरलं होतं आणि लग्नाच्याच दिवशी ते गेले. ही गोष्ट तू माहेरी सांगितली होतीस? त्याच्या जस्ट दुसऱ्या दिवशी मी इकडे आले. आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही एकमेकांपासून लपवाछपी नाही करत. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला ही बातमी अगोदरच आमच्या घरापर्यंत पोहोचली होती. सिंचनाही घरी येऊन गेले होते आणि तोवर सिद्धूच्या हातून ऍक्सिडेंट झाला होता. नक्की खरं काय आहे? सिद्धिराजने सगळं मुद्दामून केलं असेल. कुठे भेटले होते मी सिद्धिराजना पहिल्यांदा? काय करताय तुम्ही? दुसरं काही काम नाहीये तुम्हाला? एखाद्याची मदत करता येत नसेल ना तर निदान त्रास तरी देऊ नका. ही सगळी नाटकं ना बंद करा. तुम्ही कसे आहात ना ते नेमकं मला माहितीये बरं का. तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो हे सगळं वागताना? नीलांबरी वहिनी म्हणत होत्या त्याप्रमाणे मी खरंच सिद्धिराजची सुरुवातीला खूप तोडून वागायचे. मग तरी ते इतकं माझ्या मागे मागे का करायचे? प्रेमात खरंच कोणी स्वतःचा आत्मसन्मान गमवून बसतं? देवीचा कौल लक्षात घेऊन आपल्या गावच्या उत्सवात मीच भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. हे सगळं आठवल्यावर असंच वाटतंय की नीलांबरी वहिनी सांगतायत ते खरं असू शकतं. भावना, हा काय विचार करतेस तू? तुझ्यावर इतकं प्रेम करणाऱ्या, तुझ्यासाठी जीवही ओवाळून टाकणाऱ्या सिद्धिराजवर संशय घेतेस तू? संशय नको घेऊ तर काय करू? ह्या सगळ्यावरनं असंच वाटतंय की वहिनींचंच म्हणणं खरं आहे. हे बघ, समोरच्या व्यक्तीने तुला एखाद्याबद्दल काहीतरी सांगणं, तर ती गोष्ट आणि तुझ्या गाठीशी त्या व्यक्तीबद्दलचे असणारे अनुभव, या दोन्हीपैकी तू कशाची निवड करशील? म्हणजे दुसऱ्याच्या बोलण्यावर का तुझ्या अनुभवांवर? पण आपल्याला बऱ्याचदा माणसं खरी कशी आहेत ते कळायला खूप वेळ लागतो. माणसांचा खरा स्वभाव लवकर नाही समजत. मग सिद्धिराजच्या बाबतीत तसंच तर झालं नसेल ना? तुला सिद्धिराज खोटे वाटतात भावना? त्यांचं तुझ्यावर असलेलं प्रेम, आनंदीवर असलेलं प्रेम, तुझ्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, तुझ्या आईशी त्यांची असलेली मैत्री, हे सगळं खोटं वाटतं तुला? पण माझ्या आजूबाजूचे लोक जे बोलतात त्यात तथ्य वाटतं मला. हे बघ, सोपं आहे. म्हणजे नीलांबरी वहिनी आणि सिद्धिराज यांपैकी तुला सगळ्यात जास्त जवळचं कोण आहे? त्याच्यावर तू जास्त विश्वास ठेवशील. प्रश्न फक्त वहिनींचा नाहीये. मी सुरेश भाऊजींना विचारून, सिंचना वहिनीला विचारून सगळं कन्फर्म केलंय. सगळे कशाला खोटं बोलतील? म्हणजे सिद्धिराज इतके दिवस खोटं बोलतायत असं म्हणायचंय तुला? आजपर्यंत त्यांनी तुझ्यासाठी जे जे काही केलं, अगदी स्वतःच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी त्यांच्या आवडणाऱ्या पक्षाचं काम सोडून तुझी साथ दिली. आणि शेवटी कोर्टात सत्य बाहेर यावं म्हणून त्यांच्याकडून अपघात झालाय हे सुद्धा सत्य कबूल केलं. हे सगळं खोटं वाटतंय तुला?
हा सिद्धू देतो वचन 7 जन्मांच्या साथीचं. या घरात आता वारं वाहील फक्त आणि फक्त प्रेमाचं. सिद्धिराज काय झालं, लागलं का? पण घेतला ना तुम्ही माझं नाव, झाला ना उखाणा एकदम जंगी. नाही 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 नाही, सिद्धिराज खोटं नाही बोलत आहेत. सिद्धिराज ते काही खोटं नाहीये. ते आजपर्यंत माझ्याशी जे वागले ते सगळं खरं होतं. सिद्धिराज सिद्धिराज खरंच माझ्यावर खूप प्रेम करतात. हे सगळं खरं आहे. युनिव्हर्स मला एकेका पावलाने तुझ्याजवळ आणते जान. तुझ्याजवळ आणणाऱ्या एकेका गोष्टीसाठी मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. वाटेल ती. जयंत, 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 ए जयंत.